काल माझ्याकडे एक तरुण आलेला होता. तो जमतेम 25 वर्षाचा होता आणि त्याचं असं म्हणणं होतं की डॉक्टर साहेब, मला फार दिवसापासून कमरेचा त्रास आहे. याचं कारण म्हणजे आपण कमरेच्या त्रासासाठी काही गोष्टी निग्लेक्ट करतो. म्हणजे मूळ आजारामध्ये आपण ट्रीटमेंट न घेता त्या फक्त वेदनाशमन आणि काही ठराविक औषधं, म्हणजे जसं कॅल्शियमचं प्रमाण कमी आहे म्हणून आणि दुखते म्हणून सातत्याने आपण औषधं घेत असतो. सातत्याने 8 ते 10 तास सारखं एकाच ठिकाणी बसून राहणे, चालणं फिरणं कमी असणे, त्याच्यानंतर ऑफिसमधून घरी गेल्याच्या नंतर जेवण करणे, काही शरीराची हालचाल न होता तसंच झोपी जाणे. त्यामुळे काय होते की कमरेमध्ये असणारी जी स्थिती आहे ती स्थिती थोडंसं बदललं असते. मग कमरेला अशा प्रकारचे काही आजार उत्पन्न होतात, ज्यामुळे वाढतं वजन, मलबद्धतेचा त्रास आणि सातत्याने बसून असल्यामुळे कमरेमध्ये गॅप येणे किंवा सायटिकाचा त्रास, स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम आहे, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे. यासाठी आयुर्वेदामध्ये खूप सुंदर चिकित्सा आहे, ज्यामध्ये सर्वांग स्नेहन, स्वेदन, त्यानंतर विरेचन चिकित्सा ही खूप जास्त उपयोगी ठरू शकते. जर आपण योग्य वेळी योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि ते निदर्शनामध्ये राहून उपचार घेतला, नक्कीच चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो.